त्यांचं नाव मतदान यादीत ते टोपे साहेब जिथं उभा आहे तिथं त्यांचं नाव आहे. मग त्यांनी मग टोपे साहेबाला दिलं आणि काय झालं सांगा ना काय झालं. हा माणूस पालथाची अपशकुनी यांनी पहिल्यांदा EWS घातलं. आमचं मनोज जरांगे तुम्ही EWS घातलंय. सुपडा साहेब म्हणा सुपडा साहेब खोटा उपाटलाय. हो जरांगे पाटील काय म्हणले तुम्ही मी खोटाच उपटीत असतो. अरे आपलाच तुमचाच खोटा उपाटलाय. काय करते ना आता लगेच उठले गे यांच्या तोंडाला काळं फासणार. अरे का जरांगे काळं नको फासू तू बंदूक घेऊन ये आणि माझ्या छातालात गोळ्या घाल. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि त्यानंतर OBC आरक्षण बचाव यासाठी दोन मोठ्या चळवळी महाराष्ट्रामध्ये उभे राहिल्या. त्यामध्ये जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा दिला, उपोषण केले. त्यांच्या पाठीमागे लाखो मराठा समाज उभा राहिला आणि त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीवर देखील पडलेला आहे. लोकसभेवर पडला, त्यानंतर आता विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभेचे निकाल सध्या हाती आलेले आहेत. जरांगे पाटलांसोबत त्यांचे काही मोजके कार्यकर्ते होते, त्यामध्ये अजय महाराज बारसकर हे देखील त्यांच्यासोबत होते. मात्र त्यांचे विचार एकमेकांची पटले नाही, ते वेगळे झाले. आता निकाल लागल्यानंतर अजय महाराज बारसकर यांची मराठा आरक्षणावर काय भूमिका असणार आहे ही समजून घेणार आहे. महाराज तुमचं स्वागत आहे. रामकृष्ण हरी. आज समाधी संजीवन सोहळा आहे आणि आज तुमच्याशी भेटलोय. माझा पहिला प्रश्न आहे, आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेले, स्पष्ट बहुमत, महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या बाजूने दिसते. मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे यांची भूमिका होती की काही उमेदवार पाडा, काही उमेदवार निवडून आणा. त्यांचं असं मत येतं की 204 आमदार मराठा समाजाचे त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे निवडून आलेले आहेत आणि महायुतीला हा विजय त्यांनी बंधनमुक्त मराठा समाज केल्यामुळे शक्य झालेला आहे. आज आपण इथं आळंदी क्षेत्रात पुण्यामध्ये आहोत आणि माऊलीजी आपली योगायोगाने नाही तर बरेच लोक म्हणतील महाराज तुम्ही कीर्तन करा सोडून हे काय करतात. पण असं विषय आहे की प्रबोधन करणं, सत्य सांगणं आणि जागृती आणणं हेच आमच्या संतांचं काम आहे. मी त्याच्यातला एक अनुयायी आहे, छोटासा माणूस आहे. जागृती करणं, प्रबोधन करणं हे माझं काम आहे. सत्य सांगणं हे माझं काम आहे. आज माझी तुमच्याकडून अपेक्षा तीच आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी सत्य सांगावं, कारण समाधी संजीवन सोहळा आहे आज. हे खरं फार रुचत नाही, पटत नाही. ते म्हणजे इतकं कडू इंजेक्शन असतं. मागे आपण त्या सत्यावर चर्चा केली, पण तरी गरजेचं आहे. गोळी ही कडू असते, डॉक्टरने दिलेली गोळी कडू असते, पण ती दुखणं बरं करते. त्याच्यामुळं सत्य हे सांगितलंच पाहिजे, दुमत नाही. तुम्ही जे म्हटले की मनोज जरांगे यांनी 204 आमदार जे निवडून आणले, एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या संघटनाचं नेतृत्व करणारा, आणि तो जरांगे स्वतःच म्हणतात की माझ्या मागं 6 कोटी लोक उभे आहेत. मला काही खोटं म्हणजे वाटत नाही, पण वाटत नाही म्हणजे नाहीच येतं. ते आता निकालात दिसलंय. 204 आमदार मराठ्यांचे निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन करतो असं मनोज जरांगे म्हणले. आणि किती आले रे असं ते मुलाखत चालली होती त्यांची, पत्रकार बसले, किती कोणतरी म्हणलं 204 आणि लगेच हे 204. अरे ते पलीकडे बसलेला माणूस, त्याला किती अक्कल आहे, तो कोण माणूस आहे. 204 आमदार आले. किती आले मग तुमच्याकडे, काय आकडा आहे? आकडा आहे माझ्याकडे, यादी आहे. हे यादी सहित काढली किती आमदार आले. 112 आमदार आले साहेब, 112 आमदार. आणि 112 आमदार आले आणि हे बाबा सांगतो 204 आले. आणि काय म्हणले परत, निवडून आम्हीच आणले. तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तुमचा काय संबंध आहे. 204 तुम्ही तर पाडायची भाषा करत होते. कोणाला पाडित होते तुम्ही, कोणाची पाडायची भाषा करत होते तुम्ही? पाडायची भाषा करीत होते भाजपला, फडणवीसांना, महायुतीच्या, आणि त्यांचेच निवडून आले. अहो जरांगे पाटील, तुम्ही ज्यांना मत दिलं, राजेश भाई टोपे, तुम्ही तर फडणवीसांना मत दिलेलं नाही. तुम्ही तर महायुतीला जरांगे पाटलांनी मत दिलं नाही. मत कोणाला दिलं त्यांनी? त्यांचं नाव मतदान यादीत ते टोपे साहेब जिथं उभा आहे तिथं त्यांचं नाव आहे. मग त्यांनी मग टोपे साहेबाला दिलं आणि काय झालं सांगा ना काय झालं. पडले, टोपे साहेब पडले. माझं असं म्हणणं आहे की हा माणूस पालथाची अपशकुनी यांनी पहिल्यांदा EWS घातलं. आमचं मनोज जरांगे तुम्ही EWS घातलंय आणि तुम्ही ज्याच्या पाठीमागे गेले त्याचा सुपडा साफ झालाय. कोणाचा सुपडा साफ झाला? महाविकास आघाडीचं कमी आमदार निवडून. सुपडा साफ म्हणा सुपडा साफ खोटा उपाटलाय. हो जरांगे पाटील काय म्हणले तुम्ही मी खोटाच उपटीत असतो. अरे आपलाच तुमचाच खोटा उपाटलाय. नाक नाही राहिलं, नाक खोटा उपाटलाय. 204 आणि काय भाषा आहे. जे निवडून आले त्यांचं अभिनंदन मान्य. अजून काय म्हणले ते पडलेल्या लोकांचं अभिनंदन.
हे कोणचं भाष्य आहे? मग तुम्ही आता काय करा मनोज जरांगे पाटील, तुम्ही एक काम करा, हार घ्या मोठमोठाली, गुलाल घ्या आणि फ्लेक्स बोर्ड लावा, माननीय राजेश भैया टोपे हे पडलेले आहेत आणि त्यांचं अभिनंदन, त्यांच्या अंगावर जाऊन गुलाल टाका आणि त्यांचा सत्कार करा ना. पडलेल्याचं कुठं अभिनंदन असतं? अहो, पडलेल्या माणसाचं काय असतं, त्याच्या आम्ही सहभागी, दुःखी माणूस तो, जे बी कोणी पडले असतील, दुःख हे काम करतात, माणसं असतात, सगळीच असतात. आमचे काही माणसं म्हणजे निवडणूक जय पराजय हा झालेला आहे, पडलेल्या माणसाचं कुठे अभिनंदन असतं का? ह्या गोष्टीवरून माणसाची बौद्धिक पातळी लक्षात येते. दुसरा प्रश्न, जशी आज तुम्ही ज्ञानोबा सांगितलं तसं आज संविधान दिवस सुद्धा आहे. मनोज जरांगे हे किती संविधान पाळतात? मला ह्याच संविधानानं माझी अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे, ह्या आजचा दिवस. आणि तुम्ही सांगता तुमच्या तोंडाला काळं फासू, तुमचा गळा दाबू, बोलायचं नाही. तर तू कोण सांगणार? हुकुमशाही आहे का ही? मोगलाई आहे का? औरंगजेबाचं राज्य आहे का? हे संविधानाचं राज्य आहे. माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, जो पूर्वी नव्हता, तो आम्हाला दिला. आणि तुम्ही आम्हाला काळं फासणार तुमच्या तोंडाला? अरे आम्हाला नाही काळं फासत तुम्ही संविधानाला काळं फासण्याची भाषा करतात. हे संविधान, हा जो माणूस आहे ना, हा माणूस गावागावात जाती जातीमध्ये आग लावून दिली या माणसाने. यांचे स्टेटमेंट आहेत ना, लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. एक दुसरा प्रश्न असा की या निवडणुकीच्या निकालावरून असं कळालं की मराठा समाजानं सुद्धा महायुतीच्या पार्ट्यात आपली मतं टाकली. तुम्हाला असं वाटतं का की मराठा समाजाने महायुतीला मतं टाकली? आणि मग कोणी टाकली मतं? ही जरांगेला चपराके. कशी? जरांगे काय म्हणला? जरांगे म्हणला की यांना मतच द्यायचे नाहीत. म्हणले ना? म्हणले का नाही तुम्ही सांगा? पाडापाडी करा कोणाची म्हणलेले? त्यांनी काही जागाही सांगितल्या होत्या की या ठिकाणच्या जागा पाडा. हे पाळलेच पाहिजे. यांचा खोटा उपटा, कोणाचा खोटा उपटला? आणि तिथले म्हणजे काय, सगळ्याच लोकांनी मतं दिलेत. आमच्या लोकांना राग आला साहेब याचा, कारण आता मी बोललो, मला दहशत, मला मारायची भाषा, माझ्या घरावर हल्ले, माझ्यावर हल्ले, पटत नाही लोकांना. हे लोकांनी याचं उत्तर मतपेटीतून दिलंय. आमच्याच लोकांनी, मराठा समाजाने आणि सगळ्याच लोकांनी हा निकाल दिलेला आहे. आणि ही एक प्रकारे त्यांना चपराक आहे. जरांगे पाटील असं म्हणतात की फडणवीस परत आले तर मी परत उपोषणाला बसेल. हे काय उपोषण? हा धंदा आहे का आता उपोषण? आमचा मार्ग काय आहे? मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. उपोषणाने सुटणार आहे का? सुटणार आहे का उपोषणाने? मराठा समाजाचं आरक्षण आत्ता कोर्टात अटकलेलं आहे आणि मराठा कुणबी एक आहेत असं त्यांची जी मागणी सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचने 5 मे 2021 रोजी निकाल दिलेला आहे. घटनापीठाने निकाल दिला आहे की मराठा आणि कुणबी हे एक नाहीत. आपल्या याच्यावर चर्चाही झालेली आहे. एक नाहीत, तसं कसं काढता येईल सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निकाल जाऊन? आणि जर काढायचाच असेल तर नामवंत तज्ज्ञ वकील लावा लागतील, मोठमोठे लॉयर्स, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल आणि मोठ्या बेंचकडे हे प्रकरण न्यावं लागेल. जी काय आमची मागणी असेल ती तांत्रिक आहे ना. उपोषणाने कसं कोणताही जरांगेला जरी पंतप्रधान केलं, राष्ट्रपती केलं, कसं देणार ते? कायदा तुम्ही मानता का नाही? कायदा बिदा काही चीज आहे का नाही? टेक्निकल प्रश्न आहे. मी उपोषणाला बसन, अरे आतापर्यंत 7 वेळा बसले ना उपोषणाला. तुम्हीच बसायचं आणि तुम्हीच उठायचं. काय स्टेटमेंट आहे? आचारसंहिता लावायची नाही. हे काय पद्धत आहे का आचारसंहिता? यांच्या हातात आहे का आचारसंहिता? स्वतंत्र आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी याचं अवलोकन केलं, निरीक्षण केलं, परीक्षण केलं तर हे जो मूळ मुद्दा आहे तो भरकटलाय. तू आला मग मी बसणार. व्यक्तिद्वेष आहे ना. त्यांनी त्यांच्या स्टाईलने त्या देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं होतं लोकसभेनंतर. त्यांनी इशारा दिला होता की तुम्ही आरक्षण द्या नाही तर असं होईल. नाही, माझा सिंपल साधा प्रश्न आहे. आंदोलन काय सुरू झालं? गरजवंत मराठ्यांचा लढा. बिलकुल. तो कुठे आहे आता? आज गरजवंत मराठ्याचा लढा कुठं राहिला? तो पाडापाडीपर्यंत आला. पाडापाडीत पण संपलं आणि आता ते बसले, उपोषणाला बसले. काय होणार आहे? कसं देणार आहे सरकार? आणि जरी समजा दिलं, यांच्या म्हणण्याप्रमाणे एक 2-4 ओळीचा एक GR काढला, सगळे सोयरे काढले, आमकं, तो चॅलेंज होणार आहे कोर्टात. आणि त्याचं काय पुढं? त्याला कोण तोंड देईन? कायदेशीर भाषा समजत नाही, कायद्याची काडीची अक्कल नाही कायद्याची. तिथं गावाच्या मारुतीच्या देवळात बसून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला जर सोडवायचाच होता तर 288 उभा करायचे होते. अनेक लोक होते, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करायची होती. असं कुठं असतं का? फॉर्म भरा रे आणि काढा रे आणि 3 तारखेला हे करा, हे पद्धत नाही आहे.
समीकरणं जुळवायची तुमच्याकडे वेळ होता. लोकसभेनंतर तुम्ही लोकांना घेऊन डायलॉग करायचे, वेगवेगळे जाती धर्माचे जे काही असतील पक्षाचे संघटनेचे लोक त्यांच्याशी त्यांना काही जागा द्यायचे, यांना काही जागा द्यायचे, असं मोगम भरा फॉर्म आणि घ्या काढून. अरे हे असं कुठं असतं का? हे लोकांना मान्य झालेलं नाही. आमच्या माध्यमातून जरांगे पाटील हे जर पाहतील व्हिडिओ तर त्यांना काय सल्ला असेल तुमचा? जरांगे पाटलाला माझा एवढाच सल्ला आहे आता. माझं त्याचं काही बांधाला बांध नाही, भांडण नाही, काय नाही, कोणालाही काय कुटाणा करायची गरज नाही. माझं सुखाचं चाललंय, हे सुखाचा जीव दुखात घालाय धंदा आहे. मला काय त्याचं नाही. माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपला प्रश्न हा कायदेशीर आहे, संविधानिक आहे. तुम्ही 4 माझ्या संघ विश्वास नाही तुमचा. तुम्ही अजून मराठा समाजामध्ये दुसरे काही लायकवान माणसं असतील ना, जे हुशार असतील, 4 वकील असतील, लॉयर असतील, सुप्रीम कोर्टात माणसं येतं, जजेस येतं, त्यांच्याशी बसा, त्यांच्याशी चर्चा करा. हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पहा. नुसतंच हे नाही तर सगळ्या लोकांचं कसं कल्याण करता येईल हे प्रश्न पहा. हे सांगणं आहे, दुसरं काही सांगणं नाही. आणि कोणाला समजतो? समजून घेणाऱ्याला समजतं. ज्याची समजून घेण्याची इच्छा आहे, ज्याची समजून घेण्याची पात्रता आहे बौद्धिक, आणि ज्यानं सोंग घेतलेलं नाही झोपेचं, त्याला उठावता येतं ना. तुम्हाला काय म्हणायचं? जरांगे पाटलांनी सोंग घेतलेलं आहे. मग काय सोंग नाही तर काय? सोंगाडे एक नंबरचा. काय सांगायचं आता? काय आता ठीक आहे, आता काय काय करते ना, आता लगेच उठले का यांच्या तोंडाला काळं फासणार. अरे का जरांगे काळं नको फासू, तू बंदूक घेऊन ये आणि माझ्या छातालात गोळ्या घाल. हे लोकांचे गरिबाचे लेकरांना द्यायचं हातात मारायला हे करू नको. फक्त माझी एक विनंती आहे, मला गोळ्या घालायच्या आधी ना तू एक माझ्या 4 प्रश्नाची उत्तर दे की हे कसं आरक्षण मिळणार आहे. तू कायदा, संविधान, घटना काहीतरी पाळ बाबा. आणि ते शिव्या द्यायचं बंद कर, तुझी भाषा बंद कर. आज संजीवन सोहळा आहे, ज्ञानोबाराय काय सांगतात? तू म्हणतो वारकरी रोज कीर्तन तुझ्या तिथे लावतो. अरे ज्ञानोबारायचे शब्द येतं, साचा आणि मावाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जरा बोल ना. याच्या आईला शिव्या, त्याच्या आईला शिव्या. सकाळी उठलं का महाराज तुकाराम महाराज म्हणते सकाळी सकाळी तोंड पाहू नये माकडाचे. हे माकड आमच्या पुढे आणून ठेवलं. माकड त्याच्यात दारू पिलं आणि त्याच्यात बारामतीच्या काकाने धिळा आग लावून तिचा गावागावात आग लावून टाकली. आहे का माणसात माणूस ठुलाय का? हे लोकांना पटलेलं नाही. मराठ्याच्या लोकांनी आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा परिपाक जरांगे फॅक्टर हा मराठा नाही संपला. मराठा आजही आहे. मराठा जिंकलेला आहे. मराठा सगळ्यांना धरून वागतोय, बोलतोय, चालतोय. हे मराठा नाही संपला. जरांगेचा फॅक्टर संपला नाही साहेब. पळला, लोळला, झोपला, वाकला, तुटला, फार वाटोळा झालं त्या जरांगे फॅक्टरचं. मराठा आहे आणि मराठा अजूनही सगळ्यांना जाती धर्माला घेऊन चालत राहणार. बरं, पुढं तुम्ही आता मराठा समाजाचा लढा जर तुमच्या खांद्यावर आला तर तुम्ही लढायस तयार आहेत का? हो, लढणार ना आम्ही. लढाई कशी आहे? त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यांची पद्धत काय? अय फडणवीस ढेंटडेन. जरांगे एक काम करा ना तुम्ही, सुप्रीम कोर्टात आपली आता पिटिशन कुठं चालू आहे? हायकोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर जा, हायकोर्टाच्या समोर जा, त्या सुप्रीम कोर्टाला म्हणा ढेंटडेन दे आमचं आरक्षण. अशी पद्धत आहे का? ही लढायची पद्धत आहे का? TRP आता तुम्ही आम्हालाही कळतो, टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट आम्हालाही कळतो कसा रेटिंग वाढतो, कसं काय व्ह्यूज वाढतात. हिंदी बोलायचं, रपा रपा उभा करेंगे, खपा खपाच पाडेंगे, डांबरी डांबरी शिजाएंगे, बेसन भाकरी खाएंगे. अरे चिवत्यापणा बंद करावा तुम्ही. आणि आपली जी भाषा आहे मर्यादित आहे. आपल्या त्या संविधानिक जी चौकट आहे, घटना आखून दिलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची जी चौकट आहे ना, त्याच्यातून जरांगेंनी चालावं, आंदोलन करावं, सगळ्यांना बरोबर घ्यावं, हे आग लावायचे धंदे बंद करावे. असंच या आजच्या दिवसातून तुम्हाला मी सांगतो. त्यांना माझी विनंती आहे बा, सांगतो म्हणजे हात जोडून विनंती आहे त्यांना. नक्कीच. तर हे होते बारस्कर महाराज ज्यांनी सांगितलंय की संविधानिक पद्धतीने जे मराठा समाजाचा जो लढा आहे तो पुढे गेला पाहिजे. मात्र जरांगे पाटील यांची जी आरक्षणाची लढाई होती ती चुकलेली आहे, भरकटलेली आहे. त्यामुळे माझ्यावर जरी वेळ आली हा लढा पुढे घेऊन जाण्याची तर मी संविधानाच्या मार्गातून हा लढा पुढे घेऊन जाईल असं आज समाधी संजीवन सोहळ्याच्या या शुभदिनी त्यांनी वचन दिलेलं आहे, संविधान दिनी. महाराज धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात.